नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह आयोजित नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रहो, उदारीकरण भारतात अवतरले त्याला 24 जुलै 2021 रोजी 3 दशके पूर्ण झाली. आर्थिक उदारीकरण हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याचे परिणाम बहुक्षेत्रीय आणि दूरगामी राहिलेले आहेत. या धोरणाने आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा सगळ्याच क्षेत्रांना कमालीचे प्रभावित केलेले आहे. हे प्रभाव नेमके काय आणि कोणते आहेत हे पडताळून पाहावे या उद्देशाने अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रातील बदलांचा वेध घेणारा हा उपक्रम आहे. आर्थिक उदारीकरणाची 3 दशके काय घडले, काय बिघडले याची पडताळणी करत असताना 4 दिवस 4 वेगवेगळ्या क्षेत्रांची चर्चा आपण करणार आहोत. यातील पहिले क्षेत्र आहे अर्थकारण आणि याचा वेध घेणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर प्रशांत नारायणराव देशमुख, औरंगाबाद. औरंगाबाद येथील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत देशमुख हे आर्थिक घडामोडींचे नव्या पिढीतील महत्त्वाचे भाष्यकार मानले जातात. मराठवाड्यातील आरोग्य सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषदांनी नेमके काय योगदान दिले आहे याची परखड चिकित्सा त्यांनी आपल्या PhD साठीच्या प्रबंधात केलेली आहे. विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांची उकल शोधणारे त्यांचे जवळपास 25 शोधनिबंध विविध प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झालेले असून ते चर्चेचा विषय ठरलेले आहेत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि अर्थशास्त्राचे मान्यवर अभ्यासक असलेल्या डॉक्टर प्रशांत देशमुख यांची आर्थिक उदारीकरणाची 3 दशके सार्थ काय आणि व्यर्थ काय या विषयावरील मांडणी आपल्या सगळ्यांसाठी विचार प्रवर्तक ठरेल अशी अपेक्षा आहे. सर्वांना प्रथम सप्रेम नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या कोरोना काळातील कृतिशील प्रतिसाद देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून आर्थिक उदारीकरणाच्या 3 दशकांचा सांगोपांग वेध घेणाऱ्या या मालिकेत मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत नारायणराव देशमुख, अर्थशास्त्र विभाग, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, औरंगाबाद, आज आर्थिक उदारीकरणाची 3 दशके सार्थ काय आणि व्यर्थ काय या विषयावर मांडणी करतो आहे. आर्थिक उदारीकरण किंवा आर्थिक सुधारणा धोरण याचा अभ्यास करताना एक भान सतत बाळगणं आवश्यक वाटतं आणि ते म्हणजे या प्रक्रियेबद्दल ठाम विरोधी किंवा पूर्णपणे समर्थनाची भूमिका घेऊन या धोरणाचं विश्लेषण करता येणार नाही. विशेषतः भारतासारख्या बहुआयामी देशाबाबत तर ते अजिबात नाही, कारण आपली सामाजिक रचना एकजिन्सी नाही. तिला अनेक थर आहेत, अनेक उतरंडी आहेत. या देशामध्ये अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक संस्कृती आहेत, प्रादेशिक विषमता आहे, भौगोलिक विषमता आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या अनेक थर आणि उतरंडी असणाऱ्या एकजिन्सी नसणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक उदारीकरणाची भूमिका समजून घेताना, तिचा अभ्यास करताना तटस्थपणे आपल्याला आपलं मत मांडण्याचा प्रयत्न इथं करावा लागेल. आर्थिक उदारणाच्या प्रक्रियेला आता 30 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 3 दशकामध्ये या धोरणाचा भारतीय जीवनमानावर, समाज रचनेवर, शिक्षण क्षेत्रावर, संस्कृतीवर चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम झाल्याचे दिसून येतात. आर्थिक उदारीकरणाचं हे जे काही मॉडेल आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, आज ते कोणत्या टप्प्यावर आहे, याचा विकास अपेक्षित दिशेने होत आहे का,
किंवा या मॉडेलमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? मुक्त अर्थव्यवस्थेचा एकूणच जनमानसावर, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, या व अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि हे तपासण्याची आज गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. तर 1991ला जे काही आपण आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं ते काही आपण असं एकदम स्वीकारलेले नाही. त्याच्या पाठीमागे काही पार्श्वभूमी आहे, काही बाबी आहेत. कारण 1991ला देशापुढे निर्माण झालेलं जे काही आर्थिक संकट होतं, त्या आर्थिक संकटात पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेणं देखील क्रमप्राप्त ठरतं. कारण आपण पाहतो की 1962ला चीन युद्ध असेल, 1965चं भारत पाक युद्ध असेल, त्यानंतरचं परत आणखीन झालेली युद्ध असतील, त्यानंतर 67चा दुष्काळ असेल, 72चा दुष्काळ असेल, 78चा दुष्काळ असेल, 1980चं तेल संकट असेल. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं जे काही गणित आहे ते थोडंसं कोलमडून गेल्यासारखं दिसून येतं. आणि काही बाबीचा जर विचार केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण झालेली होती. यामध्ये पहिली बाब म्हणजे काय तर राजकोषीय संकट. त्या काळामध्ये म्हणजे 90-91ला भारताची राजकोषीय तूट 8.3% जाऊन पोहोचलेली होती. त्यानंतर अनियंत्रित व्यवहार तोल. अनियंत्रित व्यवहार तोलामध्ये आपली जी काही निर्यात आहे ती खूप कमी झाली होती आणि आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती आणि त्यामुळे चालू खात्यावर मोठी तूट निर्माण झालेली होती आणि त्यामुळे आपला व्यवहार तोल जो आहे तो अनियंत्रित झालेला होता. त्याचबरोबर चलनवाढीचा उच्च दर. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कधी न अनुभवाला आलेला चलनवाढीचा उच्च दर त्या काळामध्ये म्हणजे चलनवाढीचा दर 17% जाऊन पोहोचलेला होता. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील मर्यादित गुंतवणुकीमुळे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, तेव्हाही होता, आजही आपण कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो. कृषीवरला अवलंबित्व जास्त होतं, परंतु कृषी क्षेत्रात मर्यादित गुंतवणूक असल्यामुळे त्यापासून मिळणारं जे काही आउटपुट आहे ते फार कमी प्रमाणात होतं. याचबरोबर आपलं जे काही व्यापार धोरण होतं त्या काळामध्ये ते प्रतिकूल व्यापार धोरण होतं. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राची जी काही उत्पादकता होती ती अत्यंत कमी होती. देशावरील वाढतं कर्ज असेल, अंतर्गत असेल, बहिर्गत कर्ज असेल आणि त्यावरील व्याज असेल, यामुळे काय झालं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पत ढासळलेली होती. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये आपल्याला जेव्हा जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून कर्ज घेण्याची वेळ आली तेव्हा भारताची ढासळलेली पत पाहून भारताच्या संदर्भामध्ये या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताला काही धोरणात्मक बदल करण्याच्या सूचना केल्या. असं म्हटलं जातं की दबाव आणला वगैरे. मी तिकडे तसं बोलणार नाही, परंतु निश्चितच काही आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताला सूचना केल्या आणि त्यामुळं त्या अनुषंगाने 1990-91च्या काळामध्ये भारताला आर्थिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून पावले उचलावी लागली आणि याची दखल तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री नरसिंह राव यांनी घेतली आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत अभ्यासू, हुशार असे भारतीय अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताच्या संदर्भात आर्थिक सुधारणा कशा प्रकारे राबवता येतील याचं एक मॉडेल करण्याचं सुचवलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जुलै महिन्याच्या 24 तारखेला 1991ला भारताच्या संदर्भामध्ये आर्थिक उदारीकरणाची जो काही आहे प्रक्रिया आहे ते काय केलं तर जाहीर केलं. यालाच आर्थिक उदारीकरणाचं धोरण असे देखील संबोधतात. तर 91ला भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. आता या नवीन आर्थिक धोरणामध्ये 3 बाबी महत्त्वपूर्ण आहेत.
त्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यालाच LPG प्रक्रिया असं देखील म्हणतात. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. तर मी अगोदरही तुम्हाला म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र की आपण नेमकं या सुधारणांचं स्वरूप काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरण म्हणजे काय हे समजून घेणार नाहीत तोपर्यंत याच्यामध्ये झालेले जे काही बदल आहेत ते आपण अनुभवू शकणार नाही. तर उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील कोणत्याही क्षेत्रात उत्पादन, गुंतवणूक व वितरण यासाठी मुक्त प्रवेश असणे आणि कोणत्याही उद्योगातून मुक्तपणे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य यालाच उदारीकरण म्हणतात. म्हणजे मुक्त प्रवेशही आणि तितक्याच मुक्तपणे काय करायचं, बाहेर पडायचं. म्हणजेच काय तर उत्पादन असेल किंवा गुंतवणूक असेल या क्षेत्रात कुठलीही बंधनं राहिली नाही. मग भारताच्या संदर्भामध्ये उदारीकरणामध्ये आपण काय स्वीकारलं तर पहिल्यांदा आपण परवाना पद्धती रद्द केली. सरकारी मालकीचे जे काही उद्योग आहेत ते कमी केले. त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीला मुक्त प्रवेश या देशामध्ये आपण दिला. त्याचबरोबर मक्तेदारी नियंत्रित कायदा आपण रद्द केला. आयात निर्बंध आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल केले उदारीकरणाच्या धोरणामध्ये. फेरा ऍक्ट रद्द केला. फेरा म्हणजे काय तर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, त्याऐवजी आपण फेमा आणला. आता फेमा म्हणजे काय तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट भारतामध्ये आपण काय केला, लागू केला. म्हणजे उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या धोरणाचा आपण काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. याला आपण काय म्हणू, उदारीकरण. आता खाजगीकरण म्हणजे काय, ज्याला आपण प्रायव्हेटायझेशन असं म्हणतो. तर खाजगीकरण म्हणजे राष्ट्रीय आर्थिक व्यवहारातील सरकारचा भाग कमी करणे, यालाच काय म्हणायचं, खाजगीकरण. म्हणजे जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्यात सरकारचा हिस्सा कमी करणे आणि खाजगी क्षेत्राकडे काय करणे तर हा हिस्सा वाढवणे, याला आपण काय म्हणतो तर खाजगीकरण. तर भारताच्या संदर्भामध्ये जर खाजगीकरणाचा विचार करायचा झाला तर आपण अराखीव उद्योगाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे पूर्वी जे उद्योग फक्त आणि फक्त सार्वजनिक उपक्रम म्हणून राखीव होते ते आपण काय केले तर अराखीवकडे वर्ग केले. त्याचबरोबर जे काही आजारी उद्योग होते त्याच्या संबंधीचं धोरण ठरवलं. म्हणजे आजारी उद्योग हे म्हणजे खाजगी क्षेत्राकडे वर्ग करणे किंवा त्याचं व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देणे, अशा प्रकारचा आपण उपक्रम राबवले. त्याचबरोबर परस्पर समजुतीचे करार देखील या खाजगीकरणामध्ये येतात. त्यानंतर काही नवरत्न मॉडेल ठरवलं. जे काही खाजगी क्षेत्रातले महत्त्वपूर्ण उद्योग होते त्या नवरत्न कंपन्या आपण सार्वजनिक क्षेत्राकडे सुरुवातीला ठेवल्या होत्या. नंतर तर त्याच्यामध्येही बदल करण्यात आला. आता तर फक्त 3च उद्योग हे सार्वजनिक क्षेत्राकडे आहेत, रेल्वे, अणुऊर्जा आणि खनिज उद्योग. बाकी सर्व उद्योग आपण काय केलेले आहे तर त्याचं खाजगीकरण केलेलं आहे किंवा खाजगी क्षेत्राकडे आपण तिथे गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर भागाची निर्गुंतवणूक करण्याचं धोरण देखील स्वीकारलं आणि 1993ला निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला गेला. म्हणजेच खाजगीकरणामध्ये आपण अशा प्रकारच्या बाबींचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता जागतिकीकरण म्हणजे काय, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. तर जागतिकीकरण म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाशी जोडणे, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. म्हणजेच काय तर जगातील कुठल्याही व्यापारपेठेशी जगातील कुठलाही मनुष्य काय करू शकतो तर व्यवहार करू शकतो, व्यापार करू शकतो. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेशी काय करणे, जोडण्याचा प्रयत्न करणे, यालाच जागतिकीकरण असे म्हणतात. संलग्न करणे, यालाच ग्लोबलायझेशन असे म्हणतात. मग जागतिकीकरणामध्ये आपण काय केलं तर मुक्त प्रवेश सगळ्यात महत्त्वाचं.
म्हणजे कुठल्याही कंपनीला, कुठल्याही व्यापाराला आपल्या देशामध्ये मुक्त प्रवेश आपण दिला. त्यानंतर सरकारी नियंत्रणं रद्द केली. म्हणजे जे काही आपलं व्यापार धोरण होतं आणि ज्याची काही सरकारी नियंत्रणं होती ती मोठ्या प्रमाणामध्ये रद्द केली. त्यानंतर आयात निर्बंध. पूर्वी अनेक वस्तूंवर आयात निर्बंध होते. ते निर्बंध हळूहळू, एकदम आपण कुठलेही निर्बंध शिथिल केले नाही हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण तसं करणं योग्यही नव्हतं. म्हणून त्याच्या टप्प्याटप्प्याने आयातीवरील निर्बंध भारत सरकारने उठवले, शिथिल केले. त्याचबरोबर जग एक व्यापार आहे, जग एक बाजारपेठ आहे, अशा प्रकारे आपण काय केलेली आहे तर सुरुवात केलेली आहे आणि मुक्त स्पर्धा धोरण स्वीकारलं. म्हणजेच जागतिकीकरणाच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टींचा काय झालेला आहे, समावेश झालेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून LPG मॉडेल समजून घेताना लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन व्यापक अर्थाने याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणि त्यानंतरची भारतीय अर्थव्यवस्था समजून घेताना आपण काही मुद्दे आपण तपासूया. आता खरं पाहिलं तर कुठल्याही एखादा जो काही मॉडेल आपण स्वीकारतो, एखादं धोरण आपण स्वीकारतो, तर त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम दिसून यायला बराच कालावधी जाऊ द्यावा लागतो. हे धोरण स्वीकारून आपण आता जवळजवळ 30 वर्ष झालेली आहेत. तर याचे काही परिणाम आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहेत आणि काही परिणाम दिसायला आणखीनही काही कालावधी आपल्याला निश्चितच जाऊ द्यावा लागेल असं मला वाटतं. तर आर्थिक सुधारणा धोरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर विविध क्षेत्रावर त्याचे काय परिणाम जाणवले, काय अनुकूल परिणाम आणि प्रतिकूल परिणाम, याचा देखील आपण इथं विचार करणार आहोत. तर पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्शनमध्ये 1991-92 मध्ये जो काय आपला GDPचा जो काही दर होता तो केवळ 1.5% होता. 92-93ला तो 4.5% जाऊन पोहोचला आणि 97-98 पर्यंत तो 7% पोहोचला. पुढे हा विकास दर 9%, 10% पोहोचलेला आपल्याला दिसून आला. नंतरच्या कालावधीमध्ये तो थोडा बहुत कमी झाला, परंतु एकूणच स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतर काय झालेली आहे, वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भाववाढीवर नियंत्रण. आपण पाहिलं होतं की 91च्या कालावधीमध्ये देशातील भाववाढीचा दर हा 17% पोहोचलेला होता आणि हे धोरण स्वीकारल्यानंतर अल्पावधीमध्येच भाववाढीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आल्याचं दिसून येतं. 94ला ही भाववाढ 10% आली, 96ला ती 5% आली आणि 99ला तर जो काही भाववाढीचा दर होता तो 3% आलेला असं दिसून येतं. पुढे 6 ते 6.5, 5% ही भाववाढ स्थिर झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतर भाववाढीवर सरकारला नियंत्रण मिळवण्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये काय आलेलं आहे, यश आलेलं आहे. त्याच्यानंतर बचत आणि गुंतवणुकीचा जर विचार केला तर बचती फार मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीत आणि अपेक्षित जी काही गुंतवणूक आहे ती देखील मोठ्या प्रमाणात झाली असं दिसून येत नाही. त्यामुळे बचती आणि गुंतवणुकीवर आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा व्हायला पाहिजे तेवढा परिणाम झाल्याचा आपल्याला इथं दिसून येत नाही. त्यानंतर वित्तीय तूट. आपण पाहिलं की 91ला भारत सरकारची वित्तीय तूट ही 8.3% होती आणि 1996ला ती 6%वर येऊन ठेपली. पुढे वित्तीय तूट हे 5 ते 6%, म्हणजे या 3 दशकांमध्ये 5%, 4.5%, 3% देखील वित्तीय तूट कमी करण्यामध्ये सरकारला काय आलेलं आहे, यश आलेलं आहे. त्यानंतर व्यवहार तोलातील तूट. तर आपली निर्यात वाढली आणि आयात घट झाली
आणि त्यामुळे चालू खात्यावरील जी काही तूट आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतो. असं जर विचार केला तर आयातीमध्ये 46% घट झाली आणि निर्यात ही जवळपास 70 ते 75% वाढली आणि त्यामुळे आपला व्यवहार तोल जो आहे तो थोडा बहुत का होईना अनुकूल व्हायला लागला आणि मोठ्या प्रमाणामध्ये चालू खात्यावरची तूट काय झाली तर कमी झाली आणि विदेशी गंगाजळीचं जे प्रमाण आहे ते आपल्या देशामध्ये काय झालं वाढायला लागलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर विदेशी व्यापारामध्ये वाढ. खरं जर पाहिलं तर 90-91च्या काळामध्ये भारताचा विदेशी व्यापार केवळ 0.54% होता. आपण आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवल्यानंतर विदेशी व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला लागली. तो 0.64 पर्यंत 98च्या काळामध्ये पोहोचला आणि पुढे चालून तो 1% जाऊन पोहोचला. आता खरं जर पाहिलं तर आजच्या घडीला जागतिक व्यापारामध्ये आपला वाटा 1.2% जाऊन पोहोचलेला आहे. खरं तर याला फार स्कोप आहे आणि त्यामध्ये अनेक बाबतीमध्ये सुधारणा होण्याची काय आहे गरज आहे. त्यानंतर रोजगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल की आर्थिक सुधारणा कार्यक्रम किंवा उदारीकरणाच्या धोरणाचा रोजगार क्षेत्रावर किंवा एकंदरीत रोजगारावर काय परिणाम झाला. तर 1983 ते 1990-91 या कालावधीतील रोजगार निर्मितीचा जो काही दर होता तो 2.39% होता आणि हा दर श्रमपुरवठा दराबरोबरच होता. नैसर्गिक श्रमपुरवठा दर जो होता त्याच्याबरोबरच होता. आणि 1990 ते 91 आणि 96 ते 97 या काळात रोजगार वाढीचा दर केवळ 1% होता. म्हणजेच काय तर आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये अपेक्षित रोजगार निर्मिती झालेली आपल्याला दिसून येत नाही. कारण हा कार्यक्रम जो आहे हे जे धोरण आहे हे केवळ संघटित क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्रामध्ये राबवलेलं होतं. असंघटित क्षेत्रामध्ये ह्या धोरणाचा पाहिजे तेवढा वापर केला गेला नाही, राबवण्यात आले गेले नाही आणि म्हणून रोजगार निर्मिती जी असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असते तिथे हे धोरण न राबवल्या गेल्यामुळे अपेक्षित रोजगारामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत नाही. आता आर्थिक सुधारणा कार्यक्रम किंवा उदारीकरणाचं धोरण आणि भारतीय शेती. खरं पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात आजही कृषी क्षेत्रावरचं अवलंबित्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा घटत असला तरी अवलंबित्वाचं प्रमाण आजही पाहिजे तेवढ्या प्रमाणात घटलेलं आपल्याला दिसून येत नाही. मग जागतिकीकरणाच्या या युगामध्ये आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवल्यानंतर भारतीय शेतीवर कृषी क्षेत्रावर त्याचे काय परिणाम झाले. तर सुरुवातीला मी एक बाब आवर्जून इथं उल्लेख करेल की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, परंतु कृषीमध्ये संरचनात्मक आणि संख्यात्मक जी काही गुंतवणूक व्हायला पाहिजे होती ती झालेली आपल्याला दिसून येत नाही. सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती कारण खाजगी क्षेत्र हे संघटित क्षेत्राकडे आकर्षित झालं. असंघटित क्षेत्राकडे किंवा कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळं काय झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक असमतोल आपल्याला दिसून येतो. आता शेती क्षेत्रामधील अनुदाने कमी झाली आणि शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. आता शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचा जर आपण विचार केला तर बियाणे असतील, खते असतील, औषधे असतील, फवारणीचा खर्च असेल, मजुरीचा खर्च असेल, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, याचा एकंदरीत जर आपण ताळेबंद काढला आणि येणारं जर उत्पादन पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की होणारा खर्च आणि मिळणारं उत्पादन याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे.
कारण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढला, परंतु शेतमालाच्या किमती अपेक्षित एवढ्या वाढलेल्या नाही. खर्च वाढला पण उत्पन्न मात्र काय झालं, शेतकऱ्याचं वाढलं नाही. त्याचबरोबर शेतजमिनीचा पर्यायी वापर या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुरू केला. शेतच्या नावाखाली हजारो एकर जमीन आज या कंपन्यांनी लाटलेल्या या देशामध्ये दिसून येतं. किती स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आज सुरू आहेत याचा पण अभ्यास होण्याची गरज आहे. आणि म्हणून असा जर विचार केला तर हा नकारात्मक परिणाम या आर्थिक धोरणाचा कृषी क्षेत्रावर दिसून येला. त्यानंतर शेतमालाच्या निर्यातीचा प्रश्न तयार झाला, कारण बऱ्याच राष्ट्रांमध्ये शेतमालाची आयात करत असताना तिथले काही मापदंड आहेत. मग तुमचं उत्पादन त्या दर्जाचं पाहिजे आणि त्या मापदंडामध्ये ते उत्पादन बसलं तरच ते देश तुमचा माल काय करतात, आयात करतात. जेव्हा देशात भाव वाढ होते, कृषी मालाचे भाव वाढतात, उदाहरणार्थ कांद्याचा भाव वाढला की लगेच सरकार काय करतं तर निर्यात बंदी करतं आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य असा भाव मिळत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बौद्धिक संपदा अधिकार हा देखील जर बघितलं तर या बौद्धिक संपदा अधिकारामुळे बीटी बियाण्यासारखं बियाणं शेतकऱ्याला नाईलाजास्तव स्वीकारावं लागत आहे. आणि जे पारंपरिक बियाणं वापरण्याची जी पद्धत होती, जतन करण्याची पद्धत होती, ती कुठंतरी नामशेष होत गेली, ती लयाला जाऊन पोहोचली आणि महागडं बियाणं शेतकऱ्याला विकत घ्यावं लागत आहे. बियाणं महाग, त्याचा उगवण क्षमता कमी असेल. या बाबतीत माननीय डॉक्टर वंदना शिवा असं म्हणतात की बेभरोशाचं बियाणं आणि पुनर्निर्मिती शक्य नसलेलं बियाणं पुरवून खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्याला देशोधडीला लावलेलं आहे. देशोधडीला लावलं म्हणजे काय तर त्यांना परावलंबी केलं, कर्जबाजारी केलं आणि शेवटी अशा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून या आर्थिक धोरणाचा कृषी क्षेत्रावरील परिणामांचा विचार करत असताना कृषीचं उत्पादन वाढलं हे आपण मान्य करतो, परंतु उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि म्हणून शेतकरी हा कंपन्यांसाठीच काम करतो की काय असं आपल्याला दिसून यायला लागलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नवीन आर्थिक धोरणानुसार शेती आणि कृषी क्षेत्रावर याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणि कामगार. आता आपण जर आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतर कामगारांच्या संपामध्ये घट झाल्याचं दिसून येतं. अनेक उद्योग जे आहेत ते खाजगी क्षेत्राकडे आकर्षित झाले, वर्ग झाले आणि यामुळे खाजगी क्षेत्राने कामगारांच्या बाबतीमध्ये एक प्रकारचं दमनशाहीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम या कंपन्यांमध्ये आलेली आहे. त्यामुळे परमनंट कामगार ही संकल्पना बाजूला राहून कॉन्ट्रॅक्ट कामगार अशा प्रकारचे कामगार या कंपन्यांनी काय केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कंपनी कायद्यामध्ये जरी वेळोवेळी सुधारणा करत झाल्या असल्या तरीही त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे त्यामध्ये फार मोठी तफावत दिसून येते. आणि म्हणून या सुधारणा कार्यक्रमानंतर कामगारांच्या जीवनमानामध्ये फारसा बदल झालेला दिसून येत नाही. या उलट कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उद्योजकांच्या जीवनमानामध्ये, त्यांच्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं आपण त्याला निदर्शनास येतं. कारण जागतिक पहिल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये जर विचार केला तर भारतातील कमीत कमी 8-10 श्रीमंत आपल्याला दिसून येतात. याचं काय कारण असेल बरं? तर कामगार एखाद्या वस्तूमध्ये जे मूल्य निर्माण करतो त्या मूल्याच्या मोबदल्यात त्याला मिळणारा जो काही रोजगार आहे तो तेवढ्या प्रमाणात मिळतो का? कार्ल मार्क्सनं जो शोषणाचा सिद्धांत मांडला होता भांडवलशाहीच्या युगामध्ये तो आज आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतो. आणि म्हणून पूर्वी कामगार हा एक प्रकारे चांगलं जीवन जगत होता, परंतु 90-91च्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतर
खाजगीकरणाच्या युगामध्ये, करण्याच्या युगामध्ये कामगाराचं जीवनमान हे उंचावलेलं आहे असं म्हणता येणार नाही. आणि कामगारांचं मोठ्या प्रमाणामध्ये तर म्हणजे त्याच्या मूल्यनिर्मितीच्या बाबतीमध्ये त्याला रोजगार मिळतो का, ही देखील काय आहे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर औद्योगिक प्रगतीचा जर आपण विचार केला तर आपण परवानामुक्त धोरण स्वीकारल्यामुळे देशामध्ये औद्योगिकरणामध्ये वाढ झाली, पण उत्पादनामध्ये मात्र अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. आणि हे जे काही उद्योग वाढलेले आहेत ते फक्त प्रगत भागामध्ये उद्योग वाढले, मागास भागामध्ये उद्योग वाढ झालेली दिसून येत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचा प्रादेशिक असमतोल आपल्या देशामध्ये निर्माण झाला. आता महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, अशा विकसित भागामध्येच ही थेट परदेशी विदेशी गुंतवणूक आकर्षित झाली. आणि जिथं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे अशाच भागामध्ये या कंपन्यांनी गुंतवणूक केली आणि त्यामुळे काय झालं तर अशाच प्रदेशाचा विकास होत गेला. या उलट जो भाग विकसित नाही, मागास आहे, जसं बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, पूर्वोत्तर राज्य असतील, तर तिकडं या औद्योगिकरणाचा वेग अपेक्षितरित्या वाढलेला नाही. वाढला नाही असं मी म्हणत नाही, पण ज्या प्रमाणात इतर राज्यामध्ये वाढला त्या प्रमाणात तो वाढलेला दिसून येत नाही. आणि म्हणून आपण औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये देखील विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर भारतात प्रस्थापित असणारे जे काही लघु उद्योग होते याचा स्पर्धात्मक युगामध्ये कुठेतरी मागे पडावं लागलं या उद्योगांना. कारण कॉर्पोरेट जगामध्ये बलाढ्य कंपन्यांशी स्पर्धा करत असताना लघु उद्योगांची फार कोंडी झाली आणि यांचं जे काही उत्पादन आहे हे कुठंतरी महाग व्हायला लागलं आणि बलाढ्य कंपन्यांचं उत्पादन यांच्या तुलनेमध्ये स्वस्त व्हायला लागलं. आणि म्हणून लघु उद्योगांची जी काही साखळी या देशामध्ये होती ती थोड्या बहुत प्रमाणामध्ये काय झालेली आहे तर एकंदरीत ती विस्कळीत झालेली आहे. आणि त्याच्यावर अवलंबित असणाऱ्या लोकांचं जे प्रमाण होतं ते देखील दिवसेंदिवस काय व्हायला लागलेलं आहे तर म्हणजे बेरोजगारीकडे जात आहे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राच्या बदलाबाबतीत देखील आपण विचार केला पाहिजे. कारण आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवल्यानंतर नफ्याचं प्रमाण वाढलं, परंतु खाजगीकरणाच्या धोरणामुळे, निर्गुंतवणुकीच्या धोरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे वर्ग करण्यात आले आणि केवळ देशामध्ये आता 3 उद्योग हे सार्वजनिक क्षेत्राकडे आहेत. रेल्वे उद्योग असेल, अणुऊर्जा असेल, खनिज उद्योग असतील आणि बाकीच्या सर्वच उद्योगाचं काय केलं तर खाजगीकरण करण्यात आलं. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये जर विचार केला गेला तर परकीय गुंतवणुकीमध्ये, थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली आहे, परंतु ही वाढ अपेक्षित नाही. जेवढी वाढ व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. आता आकडेवारी जर आपण पाहिली तर 91ला 325 दशलक्ष डॉलर प्रत्यक्ष थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा होती, परंतु प्रत्यक्षात फक्त 155 दशलक्ष डॉलरच गुंतवणूक झाली. 1995ला 11,245 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची आपली क्षमता होती, परंतु प्रत्यक्षात फक्त 2100 दशलक्ष डॉलरच गुंतवणूक झाली. 98मध्ये प्रत्यक्षात 2230 रुपये म्हणजे 2230 दशलक्ष डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक या देशामध्ये झाली. त्यानंतर 18-19ला थेट विदेशी गुंतवणुकी 44,366 दशलक्ष डॉलर झाल्याचं दिसून येतं. म्हणजे काय तर परकीय गुंतवणूक झाली, पण ही गुंतवणूक होत असताना त्यांनी काय निवडलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत राज्य निवडले, संघटित क्षेत्र निवडलं, कृषी क्षेत्राकडे हे लोक वळले नाही. आणि अशा प्रकारचे गुंतवणुकीचे फायदे जे सर्वसामान्य तळागाळातील माणसाला मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही असं इथं आपल्याला नमूद करावं लागतं.
त्यानंतर प्रादेशिक विषमतेत वाढ झाल्याचं दिसून येतं. आता आर्थिक सुधारणा धोरणानंतर खरं तर प्रादेशिक विषमता कमी करणे हे या धोरणाचं उद्दिष्ट होतं. म्हणजे ज्या भागाचा विकास झालेला नाही, जिथे कमी विकास झालेला आहे, तिथे उद्योग नेऊन पोहोचवले, सेवा क्षेत्र नेऊन पोहोचवणे हे उद्देश होता. परंतु झालं नेमकं त्याच्या उलट. कारण प्रत्यक्षात प्रगत राज्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झाली. पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांचा जर विचार केला तर 6.5% गुंतवणूक या प्रगत राज्यांमध्ये झाली. या उलट उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड असे जे काही राज्य आहेत ती केवळ 3%च तिकडे काय झालेली आहे, गुंतवणूक झाली, किंवा 3% त्यांच्या आर्थिक विकास वाढीचा काय आहे, वेग आहे. मग असं जर आपण विचार केला तर प्रादेशिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता राज्यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मराठवाड्याचा भाग हा मागास भाग म्हणून ओळखला जातो. खरं पाहिलं तर मी ज्या शहरामध्ये राहतो, औरंगाबाद शहरामध्ये, एक काळ जागतिक नकाशावर सर्वात झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून या शहराचा उल्लेख केला जायचा. परंतु अपेक्षित वाढ ही औरंगाबादची झाली, पण इतर मराठवाड्याचा जर भाग जर बघितला तर तो मागासच आहे. विदर्भाचा बऱ्यापैकी भाग मागासच आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्राचा जर भाग बघितला आपण, पुणे मुंबईचा जर भाग बघितला तर तो फार काय आहे, विकसित आहे. अशा प्रकारचा एक प्रादेशिक असमतोल या आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये दिसून आलेला आहे. तर एकंदरीत जर आपण मुद्दे जर असे काही बघितले, त्यामध्ये आर्थिक उदारीकरण आणि शहरीकरण. आता 1991ला 10 लाख लोकसंख्या असणारी जी काही शहरं या देशात होती त्यांची संख्या केवळ 23 ते 24 होती, आणि 2001ला ही संख्या 35 पर्यंत वाढली. आणि आज जर आपण बघितलं तर शहरीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये शहरीकरणाचं प्रमाण 52% जाऊन पोहोचलं, आणि यातून अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये पाणी असेल, वीज असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील, तर ह्या देखील समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यानंतर आर्थिक उदारीकरण आणि बँकिंग क्षेत्र. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतर बँकिंग क्षेत्र जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये खुलं करण्यात आलं, आणि याचा सकारात्मक परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेवर, जनमानसांवर, सामान्य माणसावर दिसून आला. कारण ग्राहकांना बँकांचा पर्याय उपलब्ध झाला, कमी वेळामध्ये सुलभरित्या कर्ज उपलब्ध व्हायला लागलं, ग्राहकामध्ये बँकिंग क्षेत्राविषयी जागृती निर्माण झाली, पैशाचा जो काही वेग आहे तो वाढला, लोकांच्या बचती वाढल्या, बचतीच्या सवयी वाढल्या, व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढली, आणि RBIच्या नियंत्रणामुळे भारतीय जनमानसाचा बँक व्यवसायावर, बँकांवर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास वाढला. आणि याचा सकारात्मक परिणाम काय झाला, तर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या उद्योगासाठी लागणारं कर्ज असेल, गृहप्रकल्पासाठी लागणारं कर्ज असेल, किंवा किरकोळ क्षेत्रासाठी लागणारं कर्ज असेल, हे उपलब्ध व्हायला लागल्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वाढ झाल्याचंच आपल्याला काय होतं, दिसून येतं. म्हणजे उदारीकरणाच्या धोरणामुळे बँक ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु याचे नकारात्मक काय परिणाम झाले, तर ग्रामीण भागाचा बँकिंग क्षेत्राच्या बाबतीत आजही मागासलेपणा दिसून येतो. कुठल्या बँकेच्या शाखा या ग्रामीण भागामध्ये म्हणजे उघडल्या गेल्या याचा विचार केला कळायला पाहिजे. आता थेट खाजगी बँकांचं क्षेत्र वाढल्यामुळे परदेशी बँकांचं प्रमाण या देशामध्ये वाढलं, त्यांचे व्यवहार वाढले, आणि देशांतर्गत बँका ज्या आहेत त्यांचं नफ्याचं प्रमाण कमी झालं. एकंदरीत बँकिंग क्षेत्राच्या बाबतीमध्ये आर्थिक उदारीकरणाचा खरं जर पाहिलं तर एक पॉझिटिव्ह अप्रोच आपण इथे विचारात घेतला पाहिजे. आणि बँकिंग क्षेत्र वाढल्यामुळे
मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा वेग वाढला असं आपल्याला इथं नमूद करावं असं वाटतं. त्यानंतर किरकोळ व्यापार क्षेत्र आणि थेट परकीय गुंतवणूक हा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण किरकोळ व्यापार म्हणतो, परंतु खरं जर पाहिलं तर भारतातील प्रमुख 5 व्यापारांपैकी हा एक व्यापार आहे. एकूण व्यापारामध्ये याचा 20% वाटा आहे. परंतु 1991च्या उदारीकरणाच्या धोरणामध्ये किरकोळ व्यापार क्षेत्र हळूहळू थेट परकीय विदेशी गुंतवणुकीसाठी काय केलं, उपलब्ध करून दिले गेले. मी हळूहळू यासाठी म्हणतो की किरकोळ व्यापार क्षेत्रामध्ये एकूण जे काही देशाची लोकसंख्या आहे ती 50 ते 60 कोटी कुटुंब हे किरकोळ व्यापार क्षेत्रावर अवलंबून आहेत. 2005 मध्ये 51% किरकोळ व्यापार क्षेत्र थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुलं करण्यात आलं आणि पुढे 2012 मध्ये तर 100% किरकोळ व्यापार क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे वॉलमार्ट असेल, कॅरेफोर असेल, मेट्रो असतील, अशा प्रकारचे किरकोळ व्यापारामध्ये कार्य करणाऱ्या विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आल्या. आणि देशांतर्गत बी काही कंपन्या आहेत, बिग बाजार असेल किंवा डीमार्ट असतील किंवा आणखीन तर ज्या कंपन्या आहेत, तर एक प्रकारची मॉल संस्कृती या देशामध्ये उदयाला आली आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा किरकोळ व्यापार क्षेत्रावर आपल्याला दिसून आला. तर याचे सकारात्मक परिणाम काय झाले, तर भांडवलामध्ये देशातल्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काही प्रमाणात का होईना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, पायाभूत सुविधांचा विकास झाला, त्याचबरोबर शेतमालाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं आणि सरकारच्या महसुलामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येतं. हे सकारात्मक परिणाम आहे. परंतु नकारात्मक परिणामांचा जर आपण विचार करायचा झाला तर 50 ते 60 कोटी कुटुंबाच्या रोजगाराचा काय तर रोजगारावर डायरेक्टली परिणाम होण्याचे चिन्ह निर्माण झाले. कारण बड्या कंपन्यांशी या छोट्या दुकानदारांना स्पर्धा करणं म्हणजे खूपच कठीण होतं. कारण यामुळे काय झालं तर यांची दुकाने बंद होतात की काय अशा प्रकारचा आभास निर्माण झाला. त्याचबरोबर पॅकेजिंग फूडची संस्कृती कल्चर आपल्या देशामध्ये उदयाला आलं. मॉल संस्कृती ज्याला आपण आनंदाने म्हणतो किंवा हसतमुखाने म्हणतो, त्या संस्कृतीचा उदय झाला. हे देखील किरकोळ व्यापार क्षेत्रावरील परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उदारीकरण आणि पर्यटन क्षेत्र असेल, उदारीकरण आणि सामाजिक सेवा क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. आता सामाजिक वरकड किंवा सामाजिक भांडवल कशाला म्हणायचं तर शिक्षण असेल, कला आणि संस्कृती असेल, शासकीय सेवा आणि संशोधन, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, कुटुंब कल्याण, गृहनिर्माण, नागरी विकास, श्रम आणि रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि माहिती आणि प्रसिद्धी या सर्वच बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक उदारीकरणाचा सामाजिक सेवा क्षेत्रावर काय परिणाम झाला हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण झाल्यामुळे शिक्षण सर्व दूर पोहोचलं हे आपण मान्य केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात विदेशी विद्यापीठं जरी या देशात आली नसली तरी खाजगी क्षेत्रातील विद्यापीठं मात्र आलेली आहेत. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचा शिक्षण क्षेत्रामध्ये शिरकाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंग महाविद्यालय असतील किंवा जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याची दारे सताड सर्वांना उघडी झाली हे आपण मान्यच केलं पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी गुंतवणूक ही शिक्षण क्षेत्रामुळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पर्यंत शिक्षण पोहोचलं आणि एकंदरीत काय झाला तर शैक्षणिक जो काही आपला आलेख आहे तो वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु याचा नकारात्मक बाजूने जर आपण विचार केला तर शिक्षण महाग झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जेव्हा शिक्षण क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे
गेलं तेव्हा भरमसाठ फीसमुळे काय झालं तर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर शिक्षण गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला, तळागाळातल्या माणसाला शिक्षण मिळेल का स्वस्तामध्ये, हा एक अनुत्तरीय प्रश्न आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आरोग्याच्या सुविधेचा जर विचार केला तर आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा ह्या खरं पाहिलं तर हे सामाजिक वरकड आहे, सामाजिक भांडवल आहे. आणि या बाबतीमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये काय केली पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे. आता आर्थिक सुधारणा काळामध्ये 91-92ला या सामाजिक वरकड भांडवलामध्ये सरकारने 29,089 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याचं दिसून येतं. तर 2011-12 मध्ये ही गुंतवणूक 4,86,444.33 कोटी झाली, म्हणजेच 16 पट यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. परंतु यात अपेक्षित वाढ झालेली आहे का, तर याचं उत्तर नाही. कारण जोपर्यंत तुम्ही शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, गृहनिर्माण, कुटुंब कल्याण इत्यादी बाबीवर खर्च करणार नाहीत तोपर्यंत जे काही मनुष्य भांडवल आहे ते निर्माण होत नाही. आणि ज्या देशामध्ये कुशल मनुष्यबळ नाही त्या देशाचा विकास कसा होईल, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून सामाजिक भांडवलावर खर्च करताना तो GDPच्या 7 ते 8% असावा असा अपेक्षित आहे. परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झालेला दिसून येत नाही. आणि म्हणून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. देशामध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोरोना काळामध्ये आरोग्य सुविधांचे जे काही वाभाडे आपण पाहिले, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणून या गोष्टीकडे आपण आवर्जून याचा विचार केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीत आपण उदारीकरणाच्या धोरणाचा सांगोपान अभ्यास करण्याचा, त्यावर भाष्य करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं आहे, खाजगीकरणाचं आहे, कॉर्पोरेट कंपन्यांचं युग आहे. आणि कॉर्पोरेट कंपन्या हे ग्राहकाला पाहिजे त्या वस्तू तयार करत नसतात, एक लक्षात घ्या. तर त्यांना जे विकायचं असतं ते त्या तयार करतात आणि ते ग्राहकाला वापरण्यास भाग पाडतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकंदरीतच उदारीकरणाच्या धोरणाचा आजच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा वेगवेगळ्या अँगलने आपण तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गोष्ट मात्र इथं आवर्जून सांगावी लागेल की कुठल्याही आर्थिक विकास असेल तो, किंवा कुठल्याही आर्थिक विकासाचं मॉडेल असेल, हे तेव्हाच यशस्वी झालं असं म्हणता येईल जेव्हा त्या विकासाची फळं ही सर्वसामान्य माणसाला, तळागाळातील माणसांना त्याची विकासाची फळं चाखायला मिळाली. तेव्हाच त्या विकासाचं मॉडेलचं यश आहे असं आपण समजतो. आणि म्हणून जागतिक महासत्ताक होण्याचे स्वप्न आपण पाहतो. मग ही महासत्ताक होत असताना देशातील शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य या गोष्टीचा आपण विचार केला गेला पाहिजे. आणि ज्या गोष्टींची कमतरता आहे किंवा मॉडेलमध्ये कुठेतरी बदल करण्याची गरज आहे का, याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच यामध्ये काही उणिवा असतील आणि असणाऱ्या उणिवा माझ्या आहेत असं आपण समजू. आणि यातून जे काही तुम्हाला शिकायला मिळालं ते निश्चितच तुम्ही अभ्यास कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि थँक्यू, धन्यवाद.